नमस्ते, मी चार्टर्ड अकाउंटंट श्रीराम देशपांडे। आज आयकर कायद्याखाली धर्मदाय व धार्मिक संस्थांना नोंदणी करण्याबाबत आयकरामध्ये जो नवीन बदल झाला आहे त्याची आपण चर्चा करणार आहोत। आपल्या देशामध्ये दान देण्याची फार मोठी परंपरा आहे। पुरातन कालापासून महावीर कर्ण असेल, एकलव्य असेल, अशा अनेक महापुरुषांनी आपलं सर्वस्व दान केल्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहे। आजही आपल्या अवतीभोवती समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीवर मोठमोठी मंदिरं, शाळा, कॉलेजेस, इस्पितळं चालत असलेली आपण बघत असतो। आयकर कायद्याखाली 1961 सालापासून अशा धर्मदाय आणि धार्मिक काम करणाऱ्या संस्थांना आयकराची संपूर्णपणे सूट दिलेली आहे। आणि याखाली सूट मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अट अशी आहे की अशा जे काही सगळ्या धर्मदाय किंवा धार्मिक संस्था, ज्यांना आपण चॅरिटेबल किंवा रिलिजियस इन्स्टिट्यूट असं म्हणतो, यांची आयकर कायद्याखाली नोंदणी करून घेणं आवश्यक आहे। आणि आत्तापर्यंत अनेक संस्थांनी ही नोंदणी केलेली आहे आणि काही संस्था नियमितपणे आयकराचं रिटर्न भरतात आणि त्या रिटर्नमध्ये सगळी माहिती आपल्या व्यवहाराची देऊन आयकराची सूट प्राप्त करतात। परंतु आजही आपल्या देशामध्ये अशा अनेक धर्मदाय आणि धार्मिक संस्था आहेत की ज्यांनी अजूनही आयकर कायद्याखाली नोंदणी केलेली नाही। ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांची नोंदणी अनेक वर्षापूर्वीची आहे। या सगळ्या पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याकरता आयकर कायद्यात 2020 साली एक महत्त्वाचा बदल झाला। कोरोना महामारीमुळे त्याची अंमलबजावणी 1 वर्ष पुढे ढकलली गेली आणि आता 1 एप्रिल 2021 पासून आपल्या देशातील प्रत्येक धार्मिक आणि धर्मदाय संस्थेला, चॅरिटेबल आणि रिलिजियस इन्स्टिट्यूटला आयकर कायद्याखाली पुन्हा एकदा नोंदणी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संबंधीची माहिती थोडक्यात बघणार आहोत। आयकर कायद्यामध्ये कलम 11 ते 13 या कलमांमध्ये अशा धर्मदाय व धार्मिक संस्थांना जी आयकर सूट मिळते त्या संबंधीच्या तरतुदी केलेल्या आहेत। आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ही संपूर्ण आयकराची सूट मिळवण्यासाठी आयकर कायद्याखाली नोंदणी आवश्यक आहे। इतरही काही अटींची त्याच्यामध्ये तरतूद आहे। या सगळ्या अटी पूर्ण करणाऱ्या धर्मदाय आणि धार्मिक संस्थेला आयकरातून संपूर्णपणे करमाफी दिलेली आहे। ही करमाफी मिळवण्याकरता अशा संस्थांनी आपली आयकर कायद्याखाली नोंदणी करून घेणं आवश्यक आहे। आता धर्मदाय आणि धार्मिक संस्थांमध्ये कोण कोण येतं तर 1908 सालचा जो सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, 1960 साली त्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्या कायद्याखाली नोंदणी केलेली संस्था असेल किंवा इंडियन ट्रस्ट ॲक्ट खाली नोंदणी केलेली संस्था असेल, तिचाही समावेश यामध्ये होतो। प्रत्येक राज्यांमध्ये सार्वजनिक विश्वस्त संस्थांच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळे कायदे केलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिला बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट, ज्याचं आता नामकरण महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950, या कायद्याखाली नोंदणी केलेली संस्था असेल। आणि कंपनी ॲक्टमध्ये सुद्धा नॉन प्रॉफिट कंपनी रजिस्टर्ड करण्याची तरतूद आहे। कलम 8 खालती, सेक्शन 8 खालती अशी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून नोंदणी केलेली जी काही कंपनी असेल तिचाही समावेश या इन्स्टिट्यूटमध्ये होतो। या सगळ्या संस्थांनी आता नोंदणी करून घेणं बंधनकारक आहे। या संस्था धर्मदाय किंवा धार्मिक कार्यामध्ये समाविष्ट असल्या पाहिजेत। धर्मदाय याचा अर्थ आहे समाजोपयोगी कार्य। मग त्याच्यामध्ये शिक्षण आलं, त्याच्यामध्ये आरोग्य आलं, त्याच्यामध्ये गरिबी निर्मूलन आलं, त्याच्यामध्ये योगा आलं, असे अनेक जे काही समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या उपयोगी पडणारी कामं करणाऱ्या संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांना आयकर कायद्याखाली चॅरिटेबल इन्स्टिट्यूट किंवा धर्मदाय संस्था असं समजलं जातं। आणि धार्मिक संस्था, ज्या संस्था धार्मिक प्रसाराचं काम करतात, मंदिर असेल, मठ असेल, अशा ज्या काही संस्था आहेत, या सगळ्या संस्थांना रिलिजियस इन्स्टिट्यूट किंवा धार्मिक संस्था असं म्हटलं आहे। या सगळ्या संस्थांनी नोंदणी करून घेण्याविषयी आयकर कायद्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे 1 एप्रिल 2021 पासून बदल झालेला आहे।
आयकर कायद्यात या झालेल्या बदलामुळे कलम 12A(b) नुसार प्रत्येक धार्मिक व धर्मदाय संस्थेने आयकराची नोंदणी करून घेतली पाहिजे. ज्या संस्था ऑलरेडी इन्कम टॅक्स कायद्याखाली रजिस्टर्ड आहेत, ज्या संस्था त्या कायद्याखाली इन्कम टॅक्सचे रिटर्नही भरतात, अशा नोंदणीकृत संस्थांनी सुद्धा पुन्हा एकदा इन्कम टॅक्स कायद्याखाली नोंदणी करून घेणं आवश्यक आहे. आणि ज्या संस्था आयकर कायद्याखाली नोंदणी झालेल्या नाहीत, ज्यांनी अद्यापपर्यंत आयकर कायद्याखाली रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांचं कामकाज चालू आहे, अनेक वर्ष चालू आहेत, त्या देणग्या घेतात, समाजोपयोगी धार्मिक कामही करतात, परंतु आयकर कायद्याखाली नोंदणी नाही, आयकर कायद्याखाली रिटर्न भरत नाही, त्याही संस्थांना ही संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी सुद्धा हे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. आणि हे रजिस्ट्रेशन 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये करून घ्यायचं आहे. 1 एप्रिल 2021 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सुविधा इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर सुरू झाली. 30 जून 2021 पर्यंत ती सुविधा असेल. मी म्हटलं त्याप्रमाणे ऑलरेडी नोंदणीकृत असलेल्या किंवा नोंदणी नसलेल्या सगळ्या संस्थांनी आपली नोंदणी करून घेतली पाहिजे. ही जी काही त्यांना नोंदणी मिळणार आहे ती आता 5 वर्षासाठी असेल आणि 5 वर्षानंतर ही नोंदणीचं त्यांना नूतनीकरण करावं लागेल. यापुढे आयकर कायद्याखाली असलेलं रजिस्ट्रेशन हे दर 5 वर्षांनी रिन्यू करून घेणं आवश्यक आहे. ज्या ट्रस्टची स्थापना झालेली आहे परंतु अद्यापपर्यंत कामकाजाला सुरुवात नाही, त्या ट्रस्टनी सुद्धा नोंदणी करून घेणं आवश्यक आहे. त्यांना प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन मिळेल 3 वर्षासाठी. 3 वर्षापर्यंत त्यांचं कामकाज सुरू होईल. 3 वर्षानंतर त्यांनी रेग्युलर रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करायचा आणि तो 5 वर्षासाठी रजिस्ट्रेशन त्यांना मिळेल आणि तेही रजिस्ट्रेशन दर 5 वर्षांनी रिन्युअल करण्यासाठी आवश्यकता असेल. हे जे काही कलम 12A(b) खाली नोंदणी करण्यासाठीचा अर्ज दाखल करायचा आहे, तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचा आहे. त्यासाठी फॉर्म 10A आयकर कायद्याने निश्चित केलेला आहे. हा 10A फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. अतिशय सोपा आहे. फार जास्त माहिती या कायद्याने मागितलेली नाही. या फॉर्ममध्ये जी काही माहिती भरायची आहे त्या माहितीसोबत काही डॉक्युमेंटसुद्धा या फॉर्मसोबत जोडायचे आहेत. या फॉर्मचा जर आपण विचार केला तर ट्रस्टचं नाव, संपूर्ण पत्ता, कुठल्या पद्धतीची ती ऑर्गनायझेशन आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो पब्लिक ट्रस्ट आहे का ती कंपनी आहे का ती सोसायटी आहे हे त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्याचा स्थापना केव्हा झाली ते नमूद करायचं आहे. कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, कुठल्या प्रकारचं कामकाज, सामाजिक धार्मिक काम त्या संस्थेमध्ये होतं हे त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. ही संस्था कुठल्या कायद्याखाली नोंदणी झालेली आहे, त्या नोंदणीचा क्रमांक काय, ती केव्हापासून नोंदणी झालेली आहे ती माहिती त्या ठिकाणी नमूद करायची आहे. आयकर कायद्याखाली ऑलरेडी ही संस्था रजिस्टर्ड असेल तर त्या नोंदणीचा क्रमांक आणि तारीख हेही त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. याशिवाय आज त्या ट्रस्टचे किंवा त्या संस्थेचे जे पदाधिकारी असतील त्यांची संपूर्ण माहिती त्या फॉर्ममध्ये आपल्याला नमूद करायची आहे. यामध्ये त्या ट्रस्टींचं किंवा त्या पदाधिकाऱ्यांचं संपूर्ण नाव, त्यांचा पत्ता, त्याचप्रमाणे त्यांची आयडेंटिटी प्रूव्ह करणाऱ्या डॉक्युमेंट द्यायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, यापैकी एक क्रमांक जरूर द्यायचा आहे. जर त्या पदाधिकाऱ्यांचा आधार कार्ड असेल आणि पॅन कार्ड असेल तर ते देणं बंधनकारक आहे. आधार आणि पॅन दोन्ही क्रमांक त्या पदाधिकाऱ्याचे नसतील तर त्यांची आयडेंटिटी प्रूव्ह करणारं मग इलेक्शन कार्ड असेल, पासपोर्ट असेल किंवा रेशन कार्ड असेल, कुठला तरी क्रमांक त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्या ट्रस्टीची त्या ट्रस्टमध्ये किती भागीदारी आहे, किती गुंतवणूक आहे किंवा तो किती मालकी हिस्सा आहे हेही त्या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हा जर ट्रस्ट रजिस्टर्ड असेल तर त्या सगळ्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सर्टिफाईड कॉपीसुद्धा या ॲप्लिकेशनसोबत जोडायची आहे. ट्रस्ट जर ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर मागच्या 3 वर्षाची ऑडिटेड स्टेटमेंट त्या ठिकाणी जोडायची आहे. ट्रस्ट रजिस्टर्ड नसेल तर मग मात्र 31 मार्च 2021 किंवा शेवटच्या तारखेपर्यंतचे जे काही ताळेबंदाचे आकडे आहेत ते आकडे त्या फॉर्ममध्ये नमूद करायचे आहेत. ट्रस्ट जर 3 वर्षापेक्षा कमी जुना असेल, ट्रस्ट स्थापन होऊन 2च वर्ष झाली असेल तर मग ऑडिटेड स्टेटमेंटसुद्धा त्यात संपूर्ण 2 वर्षाची त्या ठिकाणी जोडायची आहे. आणि याशिवाय त्या ट्रस्टच्या कामकाजाची माहिती देणारी एक नोट ऑन ॲक्टिव्हिटीज ही सुद्धा त्या फॉर्मसोबत जोडायची आहे. ही सगळी कागदपत्र PDF स्वरूपामध्ये
आणि त्या ट्रस्टींनी सर्टिफाय केलेली ही त्या फॉर्मसोबत जोडायची आहे. हा फॉर्म मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑनलाईन सादर करायचा आहे. हा फॉर्म सादर करण्यासाठी कुठल्या तरी ट्रस्टीची डिजिटल सिग्नेचर असणं आवश्यक आहे. जर कुठल्याही ट्रस्टींची डिजिटल सिग्नेचर नसेल तर मग इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरनं त्या ट्रस्टींना एक OTP जाईल आणि तो OTP परत त्या वेबसाईटवर टाकल्यानंतर हा फॉर्म अपलोड होणार आहे. जे ट्रस्ट ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत त्यांनी हा ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर लगेच कुठल्याही प्रकारची चौकशी न करता त्यांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नवीन मिळेल की जे मी म्हटल्याप्रमाणे 5 वर्षासाठी लागू असेल. जे ट्रस्ट पूर्वी रजिस्टर्ड नाहीत आणि जे आता नवीन रजिस्ट्रेशन करतायत त्यांच्या बाबतीत मात्र आयकर खात्याला जर काही आवश्यक माहिती मागायची असेल तर ती माहिती मागितली जाईल आणि मग त्यांना रजिस्ट्रेशन दिलं जाईल. ते सुद्धा 5 वर्षासाठी असेल आणि 5 वर्षासाठी नंतर ते रजिस्ट्रेशन रिन्यू करावं लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत अनेक ट्रस्ट आयकर कायद्याखाली नोंदणीकृत नव्हते. आयकर कायद्याखाली ते रिटर्नही सबमिट करत नव्हते, आयकराचा भरणाही करत नव्हते आणि त्यांचं कामकाज इतके वर्ष व्यवस्थित चालू होतं. आता अशा सगळ्या ट्रस्टनी जर या 1 एप्रिल ते 30 जून 2021 या कालावधीमध्ये आयकराची नोंदणी केली नाही तर काय होईल? आयकर कायद्यामध्ये कलम 11 ते 13 मध्ये अशा तरतुदी आहेत की जर एखादी अशी संस्था आयकर कायद्याखाली नोंदणीकृत नसेल किंवा नोंदणीकृत असून सुद्धा तिथल्या अटींची पूर्तता करत नसेल तर त्या संस्थेच्या एका आर्थिक वर्षामध्ये जेवढं काही ढोबळ उत्पन्न असेल, ग्रॉस इन्कम असेल, त्याच्यावर आयकराची आकारणी होईल. ग्रॉस इन्कम याचा अर्थ कुठलाही खर्च वजा करण्यापूर्वी संस्थेला मिळालेलं उत्पन्न. मग संस्थेला एकूण मिळालेल्या देणग्या, त्यांना मिळालेलं अनुदान, त्यांना मिळालेलं व्याज किंवा इतर सगळ्या मार्गांनी मिळालेलं उत्पन्न, कुठलीही रक्कम वजा न करता जे येतं त्याला ढोबळ उत्पन्न म्हणतात. आणि जर अशी संस्था 30 जून 2021 नंतर आयकर कायद्याखाली नोंदणीकृत नसेल किंवा नोंदणीकृत असून सुद्धा अटींची पूर्तता करत नसेल तर त्या संस्थेला ढोबळ उत्पन्नावर 30% दराने आयकरात भरावा लागेल. आता आपण या तरतुदीच्या गांभीर्याची थोडीशी कल्पना करू शकता. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ की आपल्या शहरामध्ये एक सामाजिक संस्था आहे की जी शैक्षणिक काम करते. त्या संस्थेचे काहीतरी 2-3 शाळा आहेत, एखादं महाविद्यालय आहे आणि ह्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सरकारतर्फे अनुदान दिलं जातं. माझा अनुभव असा आहे की साधारणतः प्रत्येक माध्यमिक शाळा ज्या ठिकाणी 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण दिलं जातं अशा माध्यमिक शाळेची वर्षभराची केवळ पगार अनुदानाची रक्कम ही साधारणतः 1.5 ते 2 कोटीपेक्षा जास्त जाऊ शकते. एखादं महाविद्यालय असेल आणि त्या महाविद्यालयामध्ये समजा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी 2 विंगमध्ये शिक्षण दिलं जात असेल, 12वी पासून ते BCom पर्यंत किंवा MCom पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण दिलं जात असेल तर त्या महाविद्यालयाची पगार अनुदानाची रक्कम ही साधारणतः 4 ते 5 कोटी रुपयापर्यंत जाते. त्या संस्थेच्या अशा 2-3 शाळा आणि 1 महाविद्यालय असेल तर सहजरित्या त्या संस्थेचं वार्षिक ढोबळ उत्पन्न हे 10 कोटीच्या आसपास असू शकतं. अशा संस्थेची जर आयकर कायद्याखाली नोंदणी नसेल आणि त्या संस्थेने या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जर नोंदणी केली नाही तर 21-22 या आर्थिक वर्षापासून या ढोबळ उत्पन्न जे साधारणतः 10 कोटी रुपयाचे असेल त्याच्यावर 30% म्हणजे 3 कोटी अधिक सेस इतकी आयकराची आकारणी त्यांच्यावर होऊ शकते. आणि म्हणून हे या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक संस्थेने नोंदणी करून घेणं आणि आयकर कायद्यातील त्या तरतुदींची पूर्तता करणं हे अत्यंत 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 महत्त्वाचं आहे. अन्यथा नंतर असं कुठलंही कारण त्या ट्रस्टला देता येणार नाही की त्यांनी नोंदणी का नाही करून घेतली. सरकारने ही 3 महिन्याची सुविधा, 3 महिन्याचा कालावधी यासाठी दिलेला आहे. याही कालावधीत जर एखाद्या संस्थेने आयकराची नोंदणी केली नाही तर मात्र भविष्यामध्ये त्या संस्थेला आयकराचा फार मोठा फटका बसू शकतो. आणि माझ्या अनुभवावरून मी सांगतो की कुठलीही सामाजिक संस्था ढोबळ उत्पन्नाच्या 30% आयकर भरू शकेल अशा आर्थिक परिस्थितीत नाही. बरं, हे 1 वर्षासाठी नाही, कदाचित पुढची सगळे वर्ष किंवा मागची काही वर्ष आयकराचा भरणा करा अशी डिमांड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक ट्रस्टींनी, विश्वस्तांनी हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीमध्ये आपल्या संस्थेची आयकर नोंदणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या बदलासोबतच
आयकर कायद्यामध्ये आणखीन दुसरा बदल कलम 80G मध्ये झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक संस्था 80G खालती एक्झम्पशन मिळण्यास पात्र असतात. म्हणजे 80G खालती ज्या संस्थेची नोंदणी झालेली आहे त्या जर संस्थेला कोणी आयकरदात्याने देणगी दिली तर त्या देणगी दिलेल्या रकमेची त्या आयकरदात्याला, देणगीदाराला त्याच्या आयकरातनं सूट मिळते. सर्वसाधारणपणे जर देणगीची रक्कम 2000पेक्षा जास्त असेल आणि त्या देणगीदाराने ती देणगी चेकने दिलेली असेल तर त्याला त्या देणगीच्या रकमेच्या 50% इतकी सूट आयकर उत्पन्नातनं त्याला मिळते. ही सूट देणगीदाराला असते, परंतु नोंदणी मात्र त्या संस्थेने करायची असते. संस्था नोंदणी अशासाठी करतात की जेणेकरून या सवलतीचा फायदा मिळवण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त देणग्या प्राप्त होतील. याही नोंदणीकृत संस्थेने 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीमध्ये पुन्हा एकदा नोंदणीसाठी अर्ज करणं आवश्यक आहे. ज्या 80G खालती नोंदणीकृत संस्था आहे त्यांनी अर्ज करायचा आहे. ज्यांना आता नवीन 80G खालती स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे, अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नव्हती, त्यामुळे अशा संस्थांना दिलेल्या देणगीवर देणगीदाराला आयकराची सूट मिळत नव्हती, परंतु आता त्या संस्थांची अशी इच्छा आहे की त्यांनी या कायद्याखालच्या सवलतीसाठी आपली नोंदणी करायची आहे, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी नोंदणी करायची आहे. तो सुद्धा अर्ज 1 एप्रिल ते 30 जून याच कालावधीत सादर करायचा आहे. तो सुद्धा अर्ज 10A याच नमुन्यात सादर करायचा आहे. आणि मी मगाशी सांगितलेलीच कागदपत्र ही त्या कायद्याखालच्या 80Gच्या कलमाखालच्या नोंदणीसाठी कलम 10A सोबत आपल्याला जोडायची आहे. आणखीन एक बदल देणगी घेणाऱ्या आणि 80G खालती नोंदणी असणाऱ्या संस्थांसाठी आहे. आत्तापर्यंत तरतूद अशी होती की जी संस्था 80G खालती देणगी घेते ती संस्था आपल्या देणगी पावतीवर इन्कम टॅक्स खालचा पॅन नंबर, इन्कम टॅक्स खालचा नोंदणी नंबर आणि 80G खालचा नोंदणी नंबर हा आपल्या पावतीवर त्यांनी नमूद केलेला असला पाहिजे. जो देणगीदार देणगी देणार आहे त्याचं संपूर्ण नाव, पत्ता, पॅन नंबर हा त्यांनी त्या देणगी पावतीवर नमूद केलेला असला पाहिजे. आणि मग त्या देणगी पावतीच्या आधारे तो देणगीदार आपल्या इन्कम टॅक्सचं रिटर्न भरत असताना सूट घेत होता. आता 1 एप्रिल 2021 पासून असा बदल झालेला आहे की ही जी पावती तर या पद्धतीनेच त्या संस्थेने द्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे 1 एप्रिल 21 ते 31 मार्च 2022 हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढच्या 31 मे पर्यंत या संस्थांनी या आर्थिक वर्षात अशा मिळालेल्या सगळ्या देणगींचं एक ॲन्युअल रिटर्न ऑफ डोनेशन हे इन्कम टॅक्सला सादर करायचं. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये 80G खालती नोंदणी असलेल्या संस्थांना ज्या देणग्या मिळाल्या त्या देणग्यांची वेळोवेळी त्यांनी पावती दिलेली असेल. या व्यतिरिक्त आर्थिक वर्ष संपल्यानंतर 2 महिन्याच्या कालावधीत या सगळ्या मिळालेल्या देणग्यांचं एक ॲन्युअल रिटर्न ऑफ डोनेशन त्यांनी इन्कम टॅक्स कायद्याला सादर करायचं आहे. हे डोनेशनचं रिटर्न आर्थिक वर्ष संपल्यानंतर 2 महिन्याच्या आत सादर करायचं आहे. या रिटर्नमध्ये देणगीदाराचं नाव, पत्ता, त्याचा आधार नंबर, पॅन नंबर, त्याला दिलेल्या देणगीच्या पावतीचा नंबर, देणगी मिळालेली तारीख, किती रक्कम देणगी मिळाली आणि ती देणगी कशा पद्धतीने मिळाली, म्हणजे रोखीने मिळाली का चेकने मिळाली, ऑनलाईन मिळाली, या सगळ्या माहितीच्या आधारे हे रिटर्न सबमिट करायचं आहे. हे रिटर्न सबमिट करणं त्या संस्थेला बंधनकारक आहे. 31 मे पूर्वी आर्थिक वर्ष संपल्यानंतर जर हे रिटर्न सबमिट झालं नाही तर उशिरा सबमिट होणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी 200 रुपये इतका दंड त्या संस्थेला भरावा लागेल. हे रिटर्न भरल्यानंतर याशिवाय आणखीन एक सर्टिफिकेट ऑफ डोनेशन त्यांनी त्या देणगीदाराला द्यायचं आहे. पावती वेगळी, देणगी मिळाल्यानंतर जी पावती आत्तापर्यंत ती संस्था देणगीदाराला देत होती ती पावती द्यायचीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक सर्टिफिकेट ऑफ डोनेशन या रिटर्नच्या आधारे ऑनलाईन तयार होईल. ते ऑनलाईन सर्टिफिकेटसुद्धा त्यांनी त्या देणगीदाराला द्यायचं आहे. हे दिल्यानंतर त्या देणगीदाराला त्याची आयकराची सूट मिळणार आहे. जर संस्थेने हे रिटर्न भरलं नाही, हे सर्टिफिकेट दिलं नाही तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे 200 रुपये पर डे इतका तर दंड भरावाच लागेल. पण देणगीदाराला त्या देणगीची आयकराची सूट मिळणार नाही. आणि साहजिकच पुढच्या वेळी त्या संस्थेला देणगी देताना असे देणगीदार विचार करतील की देणगी देऊन सुद्धा असं सूट मिळणार नसेल तर देणगी देण्यात काय अर्थ आहे. आयकर कायद्याखालती आत्तापर्यंत धर्मदाय आणि धार्मिक काम करणाऱ्या सगळ्या संस्थांना संपूर्णपणे आयकराची सूट होती.
मात्र त्यासाठी त्या संस्थांनी नोंदणी करणं आणि काही अटींची पूर्तता करणं आवश्यक होतं. ही नोंदणी आणि अटींची पूर्तता या तरतुदीमध्ये बदल झालेला नाही, परंतु आता आयकर कायद्याने असं निश्चित केलेलं आहे की या सगळ्या संस्थांना एका चांगल्या पारदर्शक आणि न्याय पद्धतीने आयकराच्या आकारणीची पद्धत लागू करणं आणि म्हणून सगळ्या संस्थांसाठी या 1 एप्रिल 2021 पासून ही नवीन नोंदणीची पद्धत सुरू केलेली आहे. एकदा या कायद्याखाली नोंदणी केली की मग त्या संस्थांना रिटर्न भरणं बंधनकारक आहे. त्या संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी आयकर खातं करू शकेल. आयकरातल्या इतर सगळ्या तरतुदी ज्या या संस्थांना लागू होतात त्यांची पूर्तता केलेली आहे की नाही त्या संस्थांनी हे सुद्धा आयकर खातं तपासणार आहे. त्यामुळे यापुढे अशा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी फार मोठी वाढलेली आहे. जर एखाद्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निष्काळजीपणाने किंवा अनवधानाने आपल्या संस्थेची या कायद्याखाली नोंदणी केली नाही तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे त्या संस्थेच्या ढोबळ उत्पन्नावर 30% इतकी आयकराची आकारणी होऊ शकते की जे त्या संस्थेला आर्थिकदृष्ट्या परवडणारं होणार नाही. त्यामुळे विश्वस्त संस्थांनी आता या सगळ्या संस्थांच्या आयकरासंबंधीच्या तरतुदींच्या अंमलबजावणीचं जे नवीन युग सुरू होणार आहे त्या युगाची ओळख करून घेतली पाहिजे आणि त्या आयकरातल्या तरतुदींचं पालन करण्यासाठी आपल्या स्वतःला सक्षम केलं पाहिजे. त्यासंबंधीची योग्य ती माहिती आपण आपल्या चार्टर्ड अकाउंटंटकडनं प्राप्त करून घ्या आणि 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या संस्थेची आयकर कायद्याखाली नोंदणी अवश्य करून घ्या आणि भविष्यात होणारं नुकसान टाळा. एवढीच आवाहन मी या निमित्ताने करतो. धन्यवाद.